टाळ मृदुंगाचा गजर, कपाळावर सुगंधी बुक्का, मुखी विठ्ठलाचं नाव आणि लाखो वारकऱ्यांच्या ज्ञानोबा माऊली तुकाराम या अखंड जयघोषानं महाराष्ट्र सध्या वारीमध्ये दुमदुमताना आपल्याला दिसून येतोय. कारण 8 जुलैपासून महाराष्ट्राच्या मनातला उत्सव म्हणजेच आषाढी वारी सुरू झाली आहे. मंडळी, वारी म्हणजे केवळ पायी चालण्याचा प्रवास नाही, तर तो अखंड महाराष्ट्राच्या श्रद्धा, समर्पण आणि सेवेचा महासागर आहे. दरवर्षी देहूतून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आणि आळंदीमधून संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करते. या पालखीत संतांच्या पादुका, गाथा, ग्रंथ आणि पवित्र वस्त्र असतात. सोबतच राज्यभरातून विविध पालख्या आणि असंख्य वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे मार्गक्रमण करतात. जवळपास 250 किलोमीटरचं अंतर, तब्बल 21 दिवसांचा प्रवास, लाखो वारकरी भजन, कीर्तन आणि नामस्मरण करत हा सोहळा पूर्ण करतात. पण या वारीत एक गोष्ट अशी आहे जी प्रत्येकाला दिसते, पण फार कमी लोकांना तिच्या मागची परंपरा माहिती असते. ती म्हणजे माऊलींचा रथ ओढणारी बैलजोडी. हे बैल कोणाचे असतात, त्यांची निवड कशी होते, कोण ठरवतं की यंदा माऊलींचा रथ कोणत्या बैलांनी ओढायचा, आणि यंदा वारीच्या जवळपास 200 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच घरातील 3 बैलजोड्यांना हा मान का मिळाला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला यंदा तब्बल 195 वर्ष पूर्ण होत आहेत. जवळपास 2 शतकांची ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने सुरू आहे. पूर्वी माऊलींचा रथ ओढण्याचा मान फक्त आळंदी देवाची गावातील वरखडे कुटुंबाकडे होता. अनेक वर्ष ही परंपरा त्यांच्याकडेच होती. पण नंतर काळ बदलला, वारकरी वाढले, व्यवस्थापन बदललं आणि हा मान अधिक शिस्तबद्ध पद्धतीनं वाटला जावा म्हणून व्यवस्था बदलण्यात आली. सन 1977 पासून बैल निवड समिती स्थापन करण्यात आली. या समितीत देवस्थानचे विश्वस्त आणि अनुभवी सदस्य असतात. आज आळंदीतील ढुंडरे, कुऱ्हाडे, रानवडे, वरखडे, भोसले आणि वैले या 6 कुटुंबांना रोटेशन पद्धतीनं माऊलींचा रथ ओढण्याचा मान दिला जातो. म्हणजे प्रत्येक वर्षी यापैकी एका कुटुंबाची पाळी येते. पण पाळी आली म्हणजे कोणतीही बैलजोडी थेट रथाला जुंपली जाते का? अजिबात नाही. यासाठी एक कठोर निवड प्रक्रिया असते. पाळी ज्या कुटुंबाची असते त्या कुटुंबाला साधारण 2 महिने आधी सूचना दिली जाते. त्यानंतर त्या कुटुंबाकडून अनेक बैलजोड्या समितीसमोर आणल्या जातात आणि मग सुरू होते खरी परीक्षा. सर्वप्रथम मोजली जाते बैलांची उंची. दोन्ही बैल जवळपास सारख्या उंचीचे आहेत का हे बघितलं जातं. यानंतर तपासली जातात त्यांची शिंग, कारण मजबूत आणि योग्य आकाराची शिंग असणं महत्त्वाचं मानलं जातं. त्यानंतर बैलांचे खूर तपासले जातात, कारण जवळपास 250 किलोमीटरचा प्रवास करताना सर्वात जास्त ताण खुरांवर येतो. इतकंच नाही, बैलांचं तोंड, शरीरयष्टी, चाल, ताकद आणि एकूण प्रकृतीचीही तपासणी केली जाते. दोन्ही बैलांची चाल एकसारखी असणं अत्यंत आवश्यक असतं, कारण रथाचा तोल दोघांच्या पावलांवर अवलंबून असतो. फक्त ताकद असून चालत नाही, बैलांचा स्वभावही शांत असावा लागतो. कारण लाखो वारकऱ्यांच्या गर्दीत, टाळ मृदुंगाच्या आवाजात, सततच्या जयघोषात जर बैल घाबरले तर मोठा अपघात होऊ शकतो. म्हणून त्यांना आधीपासूनच गर्दीत चालण्याचा सराव करून घेतला जातो. निवड झाल्यानंतर या बैलांना विशेष प्रशिक्षण दिलं जातं. रोज लांब अंतर चालवलं जातं. त्यांच्याकडून व्यायाम करून घेतला जातो. त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढावी आणि रथ ओढण्याची ताकद यावी म्हणून विशेष खुराक दिला जातो, कारण सलग अनेक दिवस चालायचं असतं. या बैलांच्या चारा पाण्याचा संपूर्ण खर्च आळंदी देवस्थान करतं. कारण एकदा बैलांची निवड झाली की ते केवळ एक शेतकऱ्याचे राहत नाहीत, तर ते माऊलींच्या सेवेत दाखल होतात. तुम्ही दिवे घाटातील नजारा पाहिला असेल. चढणीवर रथ ओढणं अधिक कठीण होतं. त्यामुळं दिवे घाटात रथाला मदत करण्यासाठी आणखी 2 बैलजोड्या जोडल्या जातात. हा देखील वारीतील एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आता बोलूया सर्वात चर्चेत असलेल्या घटनेबद्दल. यंदा माऊलींच्या पादुकांचा रथ कोणती बैलजोडी ओढते आणि त्यामुळं काय वादंग निर्माण झाला होता? तर मंडळी, यंदा माऊलींचा रथ ओढण्याचा मान रानवडे कुटुंबाकडे आला होता. निवड समितीनं सुरुवातीला तुळशीराम रानवडे आणि हर्षवर्धन रानवडे यांच्या बैलजोड्यांची शिफारस केली. मात्र उमेश लक्ष्मण रानवडे यांना यातून डावलण्यात आल्याची भावना निर्माण झाली. त्यांनी आपल्या बैलजोडीसह आळंदीतील संजीवन समाधी मंदिराबाहेर उपोषण सुरू केलं. विशेष म्हणजे त्यांची मागणी मानासाठी नव्हती, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. मला मान नको, पण माझ्या बैलांच्या रूपानं माऊलींची सेवा करण्याची संधी मिळावी, इतकंच काय ते. हे वाक्यच वारकरी परंपरेचं खरं सार सांगून जाते. यानंतर देवस्थान समितीनं मध्यस्थी केली आणि एक ऐतिहासिक निर्णय घेतला. वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच घरातील तिघांनाही माऊलींचा रथ ओढण्याचा मान देण्यात आला. समितीच्या बैठकीत असं ठरलं की पुणे जिल्ह्यातील टप्प्यात हर्षवर्धन रानवडे यांची बैलजोडी, सातारा जिल्ह्यात उमेश रानवडे यांची बैलजोडी आणि सोलापूर जिल्ह्यात तुळशीराम रानवडे यांची बैलजोडी, अशा पद्धतीनं तिन्ही बैलजोड्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये माऊलींचा रथ ओढतील. यामुळे वादही मिटला आणि परंपरेलाही धक्का न लावता सर्वांना न्याय मिळाला. मित्रांनो, बाहेरून पाहिलं तर आपल्याला फक्त एक रथ आणि त्याला जुंपलेले 2 बैल दिसतात. पण त्या 2 बैलांमागे असतात वर्षानुवर्षांची मेहनत, पिढ्यानपिढ्यांची परंपरा
कठोर निवड प्रक्रिया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माऊलींच्या सेवेसाठी स्वतःला अर्पण करण्याची भावना. म्हणूनच वारकरी म्हणतात, माऊलींचा रथ ओढणारे बैल हे फक्त प्राणी नसतात, ते माऊलींच्या सेवेचे भाग्यवान वारकरी असतात. मंडळी, तुम्हाला ही बैलजोडी निवड प्रक्रिया कशी वाटली आणि त्यामागे असलेल्या वारकऱ्यांच्या भावना कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की कळवा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.